हरि ओम. गंगा दशहरा विशेष मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्म सरोवराविषयी. हे सरोवर हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र परिसरामध्ये आहे. हे सरोवर किंवा जलकुंड म्हणूया, हे मानव निर्मित आहे आणि असं म्हणतात की आशिया खंडातलं हे सर्वात मोठं कुंड आहे. अंदाजे 3600 फूट लांब, 1500 फूट रुंद आणि 45 फूट खोल अशी ह्या सरोवराची व्याप्ती आहे. या सरोवराचे वामन पुराणामध्ये उल्लेख आहेत. पौराणिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या हे सरोवर विशेष प्रसिद्ध आहे. पुरातन काली जेव्हा ब्रह्मदेवानी ह्या सृष्टीची उत्पत्ती केली, तेव्हा असं सांगितलं जातं की आज हे सरोवर ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानामध्येच ब्रह्मदेवाने खूप मोठा यज्ञ केला. हा यज्ञ 5 दिवस चालला होता आणि हा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाची रचना केली. म्हणून हा परिसर त्या दृष्टीने अत्यंत पवित्र असा मानला जातो. पुढे राजा कुरूनं या सरोवराची निर्मिती केली असा उल्लेख आढळतो आणि राजा कुरूनं या सरोवराची किंवा या कुंडाची निर्मिती केली. त्यामुळे संपूर्ण तो परिसरच कुरुक्षेत्र या नावाने ओळखला जातो आणि ब्रह्मदेवाच्या यज्ञाची एक आठवण किंवा ते स्मरण म्हणून या सरोवराला ब्रह्म सरोवर असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या काळामध्ये या सरोवराला वेगळ्या वेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. या परिसरामध्ये दरवर्षी गीता जयंतीच्या वेळेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव साजरा केला जातो. कारण हे स्थानच मुळी कुरुक्षेत्र आहे. भगवद्गीतेतला पहिलाच श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः. त्यामुळेच हे जे क्षेत्र आहे हे धर्मक्षेत्र आहे, अत्यंत पवित्र असं क्षेत्र आहे आणि म्हणून इथे तर गीतेचा महोत्सव होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. देश विदेशातून गीता साधक या यज्ञामध्ये किंवा गीता यज्ञ, गीता महोत्सवामध्ये सहभागी होत असतात. वेगवेगळ्या कथानुसार महाभारतामध्ये या सरोवराचा उल्लेख आहे. तो असा की 18 दिवस सलग चाललेलं युद्ध जेव्हा 18व्या दिवसापर्यंत येऊन ठेपलं, तेव्हा दुर्योधन आता पराभवाच्या भीतीनं एका सरोवरामध्ये किंवा जलाशयामध्ये लपला. असा जो काही संदर्भ आहे तर तो जलाशय किंवा ते सरोवर म्हणजेच हे ब्रह्म सरोवर. आणि हे युद्ध जिंकल्यानंतर युधिष्ठिरानं याच सरोवराच्या मध्यभागी विजयस्तंभाची पण स्थापना केली होती. आज हे सरोवर जर आपण पाहिलं तर आत्ताच्या नव्या पद्धतीनुसार खूप नवीन नवीन सुधारणा या सरोवर परिसरामध्ये केलेल्या आहेत. खूप सुंदर सुंदर बागांची निर्मिती केली आहे. त्या बागांमध्ये महाभारतातले आठवण करून देणारे प्रसंग किंवा काही मूर्ती किंवा काही चित्र यांची तिथे मांडणी केलेली आहे. सगळ्यात आकर्षण म्हणजे भगवान गोपाल कृष्णांची मूर्ती किंवा भगवान विष्णूंची, ज्यांच्या डोक्यावर शेषनागाने फणा धरलेला आहे अशी मूर्ती. आणि सगळ्यात अजून महत्वाचं म्हणजे महाभारतीय युद्धामध्ये अर्जुनाचा जो विजयरथ सहभागी झालेला होता, ज्याला 5 शुभ्र धवल असे अश्व जोडलेले होते, त्या रथावर हातामध्ये गांडीव धनुष्य घेऊन स्वार झालेला अर्जुन आणि या रथाचे लगाम किंवा या अश्वांचे लगाम ज्याच्या हातात आहेत असा भगवान गोपाल कृष्ण. हे संपूर्ण मूर्त रूप अतिशय सुंदर प्रकारे ह्या बागेच्या परिसरामध्ये साकारलेलं आहे. ही सगळी नवनिर्मिती आहे,
पण नेत्रदीपक आहे आणि पर्यटकांचं खास आकर्षण आहे. या सरोवराला 4 घाट सुद्धा बांधलेले आहेत. त्या घाटांची नावं सुद्धा महाभारतातलीच दिलेली आहेत. अर्जुन घाट, भीम घाट, अभिमन्यू घाट, कृष्ण घाट आणि या सरोवराला जाण्यासाठी 9 द्वारांची निर्मिती केलेली आहे. नवद्वारे पुरे देही महाभारतामध्ये गीतेत मधला हा श्लोकच आहे. आणि हीच 9 द्वारं आपल्या शरीरामध्ये सुद्धा असतात. हे असे सगळे पौराणिक संदर्भ व्यवस्थित प्रकारे समजून त्याचा पुढच्या पिढीला काहीतरी संदेश मिळावा अशी या संपूर्ण उद्यानाची रचना केलेली आहे. हे एक खरोखर मानवनिर्मित खरं तर चांगलं आश्चर्यच म्हणावं लागेल. या सरोवराच्या मध्यभागी महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे. असं म्हणतात की हे मंदिर, या मंदिरातलं हे जे शिवलिंग आहे हे स्वयंभू आहे आणि या महादेवाला सर्वेश्वर महादेव असं संबोधलं जातं. त्याच्याच बाजूला कात्यायनी देवीचं सुद्धा एक मंदिर आहे. अतिशय सुंदर सुरेख अशी ही देवीची मूर्ती आहे आणि या दोन्ही मंदिरांना जाण्यासाठी सरोवरातून एक छोट्या पुलाची निर्मिती केलेली आहे. या मंदिराच्या परिसरात हे जे सरोवर आहे, या सरोवरामध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान करणं अत्यंत पुण्यप्रद मानलं जातं. असं म्हणतात की सूर्यग्रहणाच्या दिवशी जर या सरोवरामध्ये आपण स्नान केलं तर आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होत असतं. तसंच अमावस्येला सुद्धा या सरोवरामध्ये स्नान करण्याचं विशेष महत्व आहे. कारण अमावस्येला सर्व देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, सर्व नद्या, सर्व तीर्थ, सर्व कुंड यातला सुद्धा जो जलाशयाचा अंश आहे तो सर्व या ब्रह्मसरोवरामध्ये एकवटला जातो. म्हणून अमावस्येच्या दिवशी या सरोवरात स्नान केलं तर सगळ्याचं पुण्य स्नान करणाऱ्याच्या पदरी पडतं. तसंच या सरोवर परिसरामध्ये महाभारतातलं काही शेष सुद्धा नवीन जरी निर्माण केले असतील तरी त्याचं सुद्धा चांगल्या प्रकारे बांधकाम आणि जतन केलेलं आहे. असंच एक म्हणजे द्रौपदी कूप. असं म्हणतात की द्रौपदी इथे म्हणजे स्नानासाठी इथे जात असे आणि ह्या विहिरीमध्ये, कूप म्हणजे विहीर, या विहिरीमध्ये चंद्रग्रहणाच्या दिवशी जर स्नान केलं तर ते पुण्यप्रद असतं. या सरोवर परिसरामध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दरम्यान जेव्हा आपण दीप पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा साजरी करतो त्यावेळेला अतिशय सुंदर असा दीप महोत्सव साजरा होतो. तसंच हरिद्वार, बनारसच्या घाटावर जशी गंगेची मोठ्या प्रमाणावर आरती केली जाते तशीच महाआरती या सरोवर परिसरामध्ये सुद्धा केली जाते आणि या आरतीच्या निमित्ताने सर्व देवदेवतांचं स्मरणही आवर्जून केलं जातं. म्हणूनच ह्या आरतीचं असं महात्म्य आहे की ही आरती प्रत्यक्ष ऐकावी किंवा प्रत्यक्ष पाहावी, त्या योगे सर्व देवदेवतांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला मिळत असतो. असं हे हरियाणा राज्यातलं ब्रह्मसरोवर, पर्यटकांच्या दृष्टीनं आकर्षण असलेलं हे सरोवर शक्य असेल तेव्हा आवर्जून पाहून यावं. हर गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी.